पाणी वाचवा, पाणी जिरवा ही संकल्पना लोकमानसात रुजलीये. पाण्याचा वापर डोळसपणे करत त्याचा अपव्यय टाळण्याकरता आपण सारेच प्रयत्नशील आहोत. तरीही वाढतं औद्योगिकीकरण, नागरीकरण यामुळे नैसर्गिक संसाधनांची गरज दिवसेंदिवस वाढतेय. पाण्याच्या गरजेची परिपूर्ती करण्यासाठी धरणं बांधून त्यावर उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या. महाराष्ट्रातील जनतेला भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर उपाय, विशेषतः शेतकऱ्यांसाठी सिंचन योजनेच्या रूपात पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे प्रयत्न शासनामार्फत केले जातात. अशा प्रयत्नांचं मूर्त स्वरूप म्हणजे महू हादगेघर धरण असलेला कुडाळी मध्यम प्रकल्प. कृष्णा नदी, तिच्या उपनद्या तसंच कृष्णेला येऊन मिळणाऱ्या नद्यांवर धरण बांधून त्यांचं पाणी अडवून अतिशय महत्वपूर्ण अशी कृष्णा खोरे सिंचन योजना कार्यरत करण्यात आली आहे. एकीकडे धान्याचं कोठार असणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या काही तालुक्यांना पाणी टंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागतंय. शेतीला पाणी मिळणं दुरापास्त झालंय. शेतं वाळली, शेतकरी हवालदिल झाला आणि संकटांची मालिका सुरू झाली. निराशा पदरी पडली. सातारा जिल्ह्यातील तालुक्यांची ही परिस्थिती बदलणं शक्य झालंय कुडाळी मध्यम प्रकल्पामुळे. आमच्या इथे कुडाळ प्रकल्प चालू आहे. उद्या त्या पाण्यापासून आम्हाला शेतीला पाणी पुरवठा होऊ शकतो किंवा पाणी पिण्याची वगैरे गुराढोरांची सोय होऊ शकते. त्याच्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा. जावळी तालुक्यातील महू इथे कुडाळी नदीवर महू धरण तर हादगेघर नाल्यावर हादगेघर धरण बांधण्यात येत आहे. महू धरणाची लांबी 1260 मीटर असून उंची 54.35 मीटर इतकी आहे. तर पाणी साठ्याची क्षमता 1.10 TMC इतकी आहे. हादगेघर धरणाची लांबी 1048 मीटर तर उंची 38.55 मीटर आहे. या धरणाची पाणी साठ्याची क्षमता 0.26 TMC इतकी आहे. या दोन धरणांमुळे जावळी तालुक्याला नवसंजीवनी लाभलीय. महू धरण आणि हादगेघर धरणाच्या माध्यमातून जावळी तालुक्यात 5327 हेक्टर सिंचन क्षेत्र उपलब्ध होत आहे. यामुळे शेतकरी तसंच सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. जिथे पाण्याचं दुर्भिक्ष्य असतं, पाणी साठवणीसाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात, त्यांना पाण्याच्या एका एका थेंबाची किंमत जाणवते. अशा परिस्थितीचा सामना करणाऱ्या जावळी तालुक्यासाठी महू आणि हादगेघर धरण वरदान ठरतंय. माझे गाव हादगेघर आहे. मी धरणाच्या जवळ लगतच राहतो. माझी शेती धरणाच्या आजूबाजूलाच असल्यामुळे मी धरणातून पाणी उचलून माझ्या शेतीला आता सध्या तरी मी उपयोग करत आहे त्याचा. अजून धरण पूर्ण झालं तर अजून आमचा सगळा विभाग आहे व्यवस्थित सुजलाम सुफलाम होऊ शकतो. पीने के पानी और सिंचाई के लिए पानी, दोनों चुनौतियों को कम करने के लिए आज बहुत बड़ा प्रयास हुआ है.
महाराष्ट्र और देश के अनेक हिस्सों में सिंचाई की स्थिति में सुधार के लिए प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना बनाई गई थी। इस योजना के तहत लंबे समय से लटकी 99 सिंचाई परियोजनाओं को पर काम किया गया। करीब 14,000 करोड़ की इन परियोजनाओं को समय सीमा के भीतर पूरा करने के लिए सरकार प्रयास कर रही है। जब ये प्रोजेक्ट पूरे हो जाएंगे तो इनसे 4.25 लाख हेक्टेयर से भी ज्यादा भूमि को सिंचाई के दायरे में लाया जा सकेगा। पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत उभारलेल्या अशा या महत्वपूर्ण प्रकल्पाला वर्ष 1996-97 मध्ये 63.47 कोटी रुपयांची मूळ मान्यता मंजूर झाली। त्यानंतर वर्ष 2007-08 मध्ये 271.79 कोटी रुपयांची प्रथम सुधारित मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाला 635.46 कोटी रुपयांची द्वितीय सुधारित मान्यता प्राप्त झाली। सद्यस्थितीत महू धरणाचं 95% काम तर हातगेघर धरणाचं 80% काम पूर्ण झालंय। जावळी वासियांसाठी हे चित्र आश्वासक म्हणता येईल। कुडाळी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचं 31 किलोमीटर लांबीचं काम, डाव्या कालव्याचं 17 किलोमीटर लांबीचं काम तर भरण कालव्याचं 3 किलोमीटर लांबीचं काम पूर्ण झालेलं आहे। महू धरणाच्या उजव्या बाजूला दापवडी आणि डाव्या बाजूला रांजणी तसंच हातगेघर धरणाच्या उजव्या बाजूला कावडी आणि डाव्या बाजूला विवर असे एकूण 4 उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहेत। कावडी आणि विवर उपसा सिंचनाचं उर्वरित कामं प्रगतीपथावर आहेत। महू धरणामुळे पूर्णतः बाधित प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन गावठाणांमध्ये करण्यात येत आहे। या गावठाण्यात पुनर्वसित नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। जावळी तालुक्याची भाग्यशालिनी कुडाळी नदीचं पाणी महू आणि हातगेघर धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी उपलब्ध झालंय। सिंचनाचा प्रश्न सुटल्यामुळे शेतकरी राजा सुखावलाय। सिंचनातून उत्तम शेती, उत्तम शेतीतून उत्तम पीक आणि त्यामुळे जावळी तालुक्याला समृद्धी आणि सुबत्तेचं वरदान मिळालंय। असं वरदान देणारा कुडाळी मध्यम प्रकल्प म्हणूनच महत्वपूर्ण ठरतो आहे।